हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत किती काम केलेलं आहे ते पहा। सकाळचा 8:45 वाजलेला आहे। 3 टॉप अर्जंटमध्ये फिटिंग करून द्यायचे होते। त्याने रात्री दिलेले 8-8:30ला तर मला स्वयंपाक वगैरे करून पाणी आलेलं होतं, पाणी भरायचं होतं म्हणून मी नाही मारलेलं आहे। त्यांना सकाळी गावाला जायचं असल्यामुळे मला अर्जंट झाडझूड वगैरे करून चहा वगैरे पिली, तेवढ्यामध्येच त्यांना आधी हे ड्रेसेस मारून द्यावं लागले। सर्वात आधी हे 3 ड्रेसेस होते तेवढे मारून दिल्यानंतर अंघोळ, देवपूजा, स्वयंपाक राहिला होता, स्वयंपाक वगैरे करून मग बाकीच्या दिवसभरामध्ये काम केलेलं आहे। सकाळपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत, सकाळी आपण झोपेतून जेव्हा उठतो 6-6:30ला, त्या टायमापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हाताला दम नसते। शिलाई काम करणं का सोपं नाही आहे। आता हे 2-3 ब्लाऊज टोटल कट केलेले आहेत कारागीर येतील म्हणून, तिकडे एक नवीन लावलेले आहेत त्यांनी, आणि हे सकाळी आधी कट केलेलं आहे आंघोळ केल्या त्याच्यानंतर हे एक घागरा आणि ब्लाऊज शिवायचं होतं, त्याच्यावरचं हे घागरा वरचं ब्लाऊज स्टिच कट केलेला आहे, आणि घागऱ्याची लेंथच्या हिशोबानं मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेला आहे। आता आपलं राहिलेलं होता घेर कट केला, आणि त्याच्यानंतर हे एक होता साडीचा 1 पीस मोठ्या मुलीचा होता, आणि आधीचा जे कट केलेला लहान मुलीचा होता। भाऊजाईने हे ब्लाऊज रेडी केलेला आहे, लेहंगा मीनं रेडी केला, 1 पीस लास्टला ते पण मीनं रेडी केलेलं आहे। ब्लाऊजला बॅक साईडने थोडंसं छोटं हुक लावलेलं आहे, त्या मुलीला थोडं घालायला हार्ड जाते, तर त्यांनी म्हणले जरा मोठे गळे ठेवू नका, लहानमध्येच ठेवा, पण एखादी हुक नाही तर चेन लावण्यासाठी करा, तेवढा केलेला आहे। नंतर मग हे लेस आपली जे फॅब्रिक आहे ब्लाऊजचा त्याचाच आपण तयार केलेला आहे, साईडने दोन्ही साईडने लेस लावलेली आहे। त्याच्यानंतर हे बकरम स्टिप पायात न येण्यासाठी थोडंसं दूर आणि चांगला घेर दिसतो, आणि हे असा बाउन्सी लुक पण येतो। तर हे घागरा आणि ब्लाऊज आज रेडी केलेला आहे। त्याच्यानंतर ते 3 ब्लाऊज जे कट केलेले आहे त्याच्यातले एक पोपटी कलरचा एक रेडी केलेला आहे त्या ताईनं। त्याच्यानंतर मग हे लास्टला मी 11 वाजेपर्यंत हे एवढा 1 पीस रेडी केलेला आहे। 8-8:30ला पूर्ण झालेला होता आधी, त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत बाकी हे शिवलेलं आहे। आजचा डेली रुटीन असा झाले।